चला तर आपण बनवूया झटपट तयार होणारा नाश्ता। एक बाउल घेतलं, एक बाउलमध्ये आपण 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आणि 1 वाटी आपण रवा घेतला। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घेतलं। त्याच्यामध्ये सोडा टाकून घेतला आणि ते आता मी मिक्स करून घेतलं। मिक्स करून झाल्यावरती त्याच्यामध्ये मी पूर्ण मिक्स करून आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं। जसं पाहिजे तसं आपण पाणी टाकून घेऊ आणि ते मिक्स करीत राहू। आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ते मिक्स करत राहायचं। ते पूर्ण मिक्स झाल्यावरती मी लिंबू पावडर भिजवून ठेवलेली होती, ती लिंबू पावडर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि साखरेचं पाणी पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। त्याचं पूर्ण एकजीव करून घ्यायचा। ते बघ छान झालं। पूर्ण एकजीव झाल्यावरती आपण पूर्ण आपलं ढोकळ्याचं पीठ रेडी झाल्यावरती ढोकळ्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकून त्याच्यावरती एक जाळी ठेवायची। त्याच्यामध्ये ते पात्रामध्ये तेल लावून घ्यायचं। त्याच्यामध्ये ते तेल लावल्यावरती ते जे आपलं पीठ रेडी ते पीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये टाकून झाल्यावरती ते ढोकळ्याच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं। त्याच्यावरती झाकण लावून ठेवून आपण ते 10 मिनटं होऊन देऊ। आपलं 10 मिनटं झाल्यावरती काढून बघू। त्याच्यामध्ये चाकू टाकून बघायचं। ते झालंय आपलं आता भांडं रेडी। 4-5 मिरच्या कट करून घ्यायच्या आणि गॅसवरती कढाई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून त्या मिरच्या तळून घ्यायच्या। आपल्याला ते साहित्य तडक्यासाठी बनवायचं आहे। 2 चमचा तेल टाकून घ्यायचं। मी मोठ्या लांब मिरच्या पण कापलेल्या आहेत, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पण कापून घ्या। त्या पूर्ण तळून घ्यायच्या। तळून झाल्यावरती त्या काढून घ्यायच्या। त्याच्यामध्ये ज्या कट केलेल्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या। आपला तडका रेडी होईस्तोवर मी ते कट करून घेतले, म्हणजे आपल्याला जे साखरेचं पाणी आणि जो तडका येतो त्याच्यामध्ये पूर्ण आतमध्ये जाईल। आपण आता ती साखरमध्ये पाणी टाकून ते विरघळण्यासाठी ठेवून देऊ। आता तडका रेडी झाला। तो तडका आपण त्याच्यावरती टाकून घेऊ। त्याच्यामध्ये मोहरी, कोथिंबीर आणि त्या कट केलेल्या मिरच्या आपण त्याच्यामध्ये टाकून तडका त्याच्यावरती दिलेला आहे। आपण आता त्याच्यावरती जे साखरेचं पाणी केलेलं होतं ते आपण त्याच्यावरती टाकून घेऊ। थोडीशी शेव पण टाकून घेऊ। आता आपला ढोकळा रेडी झाला आहे। बघा किती छान मऊ आणि लुसलुशीत ढोकळा रेडी आहे। तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तो चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला।